काय कॅन्सर आणि मला काय होऊ नका मॅडम. गुटखा पान तंबाखू खाल्ल्यानं लय जणांना कॅन्सर झालेला ऐकला असाल, पण एका छोट्या दातामुळे जिभेला कॅन्सर झालेलं कधी ऐकलंय का? आज जी माझ्यासोबत घडले का नाही ती ऐकून सुद्धा तुम्ही सुद्धा थक्क होचाल. आणि हो, ही पूर्ण व्हिडिओ बघा, याच्यातून तुम्हाला लय काही कळणार आहे. तर रामकृष्ण रे मित्रांनो, आजचा दिवस वेगळाच हाय, तरी बी आज आमच्या PSC मध्ये कॅन्सरचं चेकअप करणारी मोठी टीम आली. तुम्हाला माहित आहे का, माझ्या एका दातामुळे माझ्या जिभेला नेहमीच इजा होत राहते आणि कधी कधी त्याच्यातून रक्त सुद्धा निघते. नेहमी एका ठिकाणच्या जर सेल्सवर जर ताण येत असेल तर ती ठिकाण पांढरं पडून पुन्हा कॅन्सरवर जाऊ शकतं, ही माझ्या बाबाला आधीच माहित होतं. आणि चिठ्ठी काढून डॉक्टरांना दाखवल्याच्या नंतर डॉक्टरांनी सुद्धा सेम तीच म्हणली. नेहमी एका ठिकाणातून रक्त निघणं हे काही चांगलं नाही आणि पुढे जाऊन भविष्यामध्ये तिथं कॅन्सर होण्याचा तुला धोकाही आहे. डॉक्टरचं असलं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली. आणि होऊ शकतंय आणि झालाय ह्याच्यामध्ये ढिगारा फरक आहे म्हणून डॉक्टरांनी म्हणले चिंता करण्याची काही गरज नाही. पण डोक्यात जी हेंडगा पेटलाय त्याचं काय? आपल्या आरोग्याची काळजी घेणं लय महत्वाचं आहे ते आता कळालंय, कारण बारकं टोचणं सुद्धा मोठं काही बी करू शकते, म्हणून आधीच लक्ष दिलेलं बरं. वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या. आणि ह्या कॅन्सरचा हेंडगा मी कसं जितो ती बघायसाठी मराठी व्लॉगला सबस्क्राईब कर, जेणेकरून पुढे मी काय करणार आहोत ती बघायसाठी तुम्हाला सोपं जाईल.